कसे आहात तुम्ही? मी टॅरड बाय ममता. 26 जुलै 2026 तुमच्यासाठी कसा असेल दिवस? रविवार आहे, द्वादशी आहे, महाद्वादशी म्हटली जाते, एकादशी नंतरचा दुसरा दिवस आहे. तर आपण बघूया तुमच्यासाठी दिवस कसा असेल. आता मी लवकरात लवकर पाहते आहे की तुमच्यासाठी हा दिवस कसा राहील. तर सकाळ कशी राहील. उद्या रविवारच आहे आणि बघा कार्ड पण सणचंच आलेला आहे. सूर्याचाच दिवस आहे, सूर्याचाच कार्ड आलेला आहे. तुमचं जीवन एकदम बहरून जाणार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतायत की उद्या तुमच्या लाईफमध्ये नक्कीच ग्रोथ येणार आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, ट्रान्सपरन्सी ठेवायची आहे, पारदर्शकता ठेवून सगळी कामं करायची आहे, ऑनेस्टीनी कामं करायची आहेत. बघा उद्या तुमचं कोणतं एखादं प्रोजेक्ट वगैरे जर का कंप्लीट कोणाचं उद्या वर्किंग असेल किंवा उद्याला कोणाला असं पण समजू शकेल जे जॉबमध्ये वगैरे आहेत त्यांना, की त्यांना मॉर्निंगच्या टाईमला एखादा मेसेज वगैरे येऊ शकेल की त्यांचं जे प्रोजेक्ट कंप्लीट झालेलं आहे हे पूर्ण फुलफिलचं कार्ड आहे. तर तुमचं जीवन पूर्ण उजळून निघणार आहे उद्याच्या दिवशी. सकाळ दुपार संध्याकाळ रात्रीपर्यंतचं आपण हे पूर्ण बघत आहोत. तर उद्या सकाळ जसं मी म्हटलं की उद्या सूर्याचाच दिवस आहे, तर उद्या सूर्य बाप्पांना नक्की तुम्ही पाणी चढवू शकता. रोज काही जण चढवतात, तर उद्याच्या दिवशी नक्की सकाळी उठून चढवावं. उद्या तुम्हाला नेम फेम मिळू शकतं. उद्या तुम्हाला पब्लिकमध्ये रेकग्नायझेशन मिळू शकतं. उद्याच्या दिवसामध्ये जर का तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट वगैरे करायची असेल तर तो इन्व्हेस्टमेंट करायला काळ नक्की चांगला आहे. फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, तुमची लव्ह रिलेशनशिप असून देत, तुमचं प्रेमाचं नातं असू देत किंवा तुमचं घरामध्ये काही सगळ्यांची नातं असू देत, सगळ्यामध्ये तुम्हाला पारदर्शकता ठेवायची आहे. उद्याला जर का कोणाचं उद्याचा दिवस असा पण असू शकतो की उद्या बिझनेसवाले जे लोक आहेत त्यांचं उद्या एखादं बिझनेस पार्टनरशिप डील व्हायचं असेल. कारण उद्या संडेचा दिवस आहे, बोलायला वेळ असतो, त्यामुळे कदाचित उद्याच्या दिवशी असंही होऊ शकतं की त्यांना सही वगैरे स्वाक्षरी कुठे करायची असेल तर साईन वगैरे करायच्या आधी एकदा तुम्ही तो नीटपणे वाचून घ्या, जो करार आहे तो, जो तुमचा ॲग्रीमेंट आहे ते, आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. कारण त्याच्यासाठी हा खूप चांगला कालावधी आहे. फक्त तुम्हाला एक आहे, पारदर्शकता ठेवायची आहे, समोरच्या बरोबर एकदम ऑनेस्ट राहायचं आहे, त्याच्यानंतर इमानदार एकदम राहायचं आहे तुम्हाला. आणि जे पण तुम्ही काय उद्याच्या दिवशी काम करणार आहे त्याच्यासाठी लगेचच्या लगेच तुम्ही ॲक्शन घ्यायची आहे. जर का तुम्ही ॲक्शन नाही घेतलीत तर नक्की तुम्हाला उद्या नुकसान होऊ शकतं. ॲक्शन घेतली तर तुम्हाला फायदा होऊ शकतं. बघा घोडासुद्धा व्हाईट कलरचा आहे, त्यामुळे पांढरा रंग उद्या तुम्ही जास्तीत जास्त वापरलात तर तुम्हाला खूप फायदा होईल उद्याच्या दिवशी. पांढरा रंग आहे तो ऑनेस्टीचा आहे, तर त्यामुळे ऑनेस्टी, लॉयल राहा तुम्ही समोरच्याबरोबर. तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्ही उद्या लॉयल राहा, ट्रान्सपरन्सी ठेवा, तुम्हाला नक्की होकार येईल. ज्यांचं लग्न नाही जमत आहे त्यांच्यासाठी म्हणतात ना की प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते आणि प्रत्येक एक गोष्ट तुमच्यासमोर उजळून येते. कारण सूर्य आहे, सूर्य तुम्हाला प्रकाश देतो, त्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रकाशामध्ये येते. तर तुम्ही जे केलेलं काम आहे त्याला तुम्हाला पब्लिक रेकग्नायझेशन मिळत नव्हतं, तुम्हाला कोणी तुमच्याकडे लक्ष देत नव्हतं, तर तुमच्याशी रिस्पेक्टने बोलायला लागतील. दुसरी गोष्ट, तुम्ही केलेलं काम आहे ते लोकांच्या समोर येईल. जे पण काय आतापर्यंत काम करत होतात तुम्हाला निराशा हातात येत होती, तर इथून पुढे तुमची कामं सुरळीत व्हायला लागतील. तुम्हाला नवनवीन म्हणतात ना की नवनवीन दिशा तुम्हाला मिळतील पैसे कमवण्यासाठी वगैरे. ज्यांची लग्न नाही झालेली आहेत त्यांच्यासाठी नवीन रिश्ते येतील, त्यांच्यासाठी पत्रिका वगैरे जुळतील. असेही काही काही जणांच्या बाबतीत, माझ्या व्ह्युअर्सच्या बाबतीत होऊ शकतं. सण आहे बघा तुम्ही, सूर्य आहे, सूर्य स्वतःमध्येच एक प्रकाश आहे ना. कोणाला जर का विजा लागत नव्हता तर त्यांना विजा लागेल, म्हणजे त्यांना मिळत नव्हता तर विजा मिळण्याचा मेसेज त्यांना कदाचित येऊ शकेल. कोणाचा पासपोर्ट रेडी होत नव्हता तर त्यांना पासपोर्टचा मेसेज येऊ शकेल. कोणाला ट्रॅव्हलिंग करायचं असेल, अचानक ट्रॅव्हलिंग कोणी करू शकतील. कोणाला ऑफिसतर्फे ट्रॅव्हलिंग करायला मिळेल. कोणाची ट्रान्सफर त्यांच्या सिटीमध्ये, त्यांच्या बाहेरच्या स्टेटमधल्या कुठच्या सिटीमध्ये किंवा कुठेतरी ओव्हरसीजमध्ये त्यांची ट्रान्सफर होऊ शकते. किंवा कोणाला ओव्हरसीज जॉब मिळू शकतो. जॉबसाठी पण चांगला कालावधी आहे तुम्हाला ॲप्लिकेशन करण्यासाठी. नक्की तुम्हाला होकार येईल, तुमचा इंटरव्ह्यू क्लिअर होईल. फक्त तुम्हाला ऑनेस्टीनी उत्तर द्यायचं आहे, तुम्हाला एकदम पारदर्शकता ठेवायची आहे. तुमच्या टर्म्स कंडिशन्स वगैरे तुम्हाला सगळं पारदर्शकतेमध्ये करायचं आहे, हे तुम्हाला कार्ड सांगत आहे. त्याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये इथून खूप मोठ्या प्रमाणावरती ग्रोथ येणार आहे. हा बघा ग्रीन रंग आहे, हिरवा रंग आहे. हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे. तुम्ही जे लॉंग टर्ममध्ये काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल त्याला तुम्हाला करायलाही इन्व्हेस्टमेंट चांगला कालावधी आहे, आणि एखादी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्यातून तुम्हाला प्रॉफिट यायचे चान्सेस आहेत. अशा तुम्हाला संकेत मिळू शकतात.
ज्यांना पण दोघंच जण आहेत, त्यांना बाळ नाही आहे, तर ते बाळ कोणी प्लॅनिंग करू शकतात. कोणी नवीन म्हणतात ना की कोणाला बाळ होणार असेल तर ती तुम्हाला कदाचित गोष्ट समजू शकेल. बाळ एखादं जन्माला आलेली नवीन एखादी व्यक्ती तुमच्या कुटुंबामध्ये वाढू शकेल. त्याच्यानंतर तुम्हाला जर का नवीन डील वगैरे करताय तर ते तुमचं डील तुमचं पास होईल. तुमचं लोन पास व्हायचे चान्सेस आहेत. तुम्हाला असे संकेत मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. उद्या तुम्ही फॅमिलीबरोबर एन्जॉय कराल. फक्त तुम्हाला एवढंच सांगितलं जातं आहे, लव्ह रिलेशनशिपमध्ये वगैरे डिस्टन्स रिलेशनशिप असेल किंवा काहीही तुमचं मिसअंडरस्टँडिंग वगैरे झालं असेल तर ते मिसअंडरस्टँडिंग वगैरे उद्याला दूर व्हायचा दिवस आहे. तुमच्यासाठी हेच सांगितलं जात आहे की उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही लगेचच्या लगेच ॲक्शन घ्या. कोणतंही तुम्हाला जर का चांगल्या प्रकारचं म्हणतात ना ॲप्रिसिएशन मिळालं किंवा चांगल्या प्रकारचं तुम्हाला उद्या जर का लोकांनी गौरवान्वित केलं, तुम्हाला काय रिवॉर्ड मिळाले, उद्याच्या दिवशी काय तुम्हाला छोटंसं म्हणतात ना की छोटंसं काही गिफ्ट वगैरे मिळालं किंवा तुम्हाला उद्या लोकांनी एखाद्या गोष्टीमध्ये तुमचं नाव एकदम सन्मानित केलं, रिस्पेक्ट दिला तुम्हाला, तर एकदम त्यांनी हुरळून जाऊ नका. तुमचं जे काम आहे, जे तुम्ही करताय ते तुम्ही तसंच चालू राहा. तुम्ही आयुष्यामध्ये थांबू नका, चालतच राहा, मूव्हिंग फॉरवर्ड राहा. हेच तुम्हाला हे कार्ड सांगतो. ट्रॅव्हलला जे जाणार आहेत त्यांनासुद्धा तेच सांगितलं जातं. ट्रॅव्हलिंगकडे लक्ष द्या, पुढे निघून जा, थांबू नका. मी दुसऱ्या सिटीमध्ये कसं जाऊ वगैरे याचा विचार करू नका. मी पुढे जाईन हाच विचार करा. ओव्हरसीजमधून सुद्धा तुम्हाला जायचे चान्सेस येऊ शकतात. जॉब वगैरेसाठी, एज्युकेशनसाठी तुमचा विजा लागू शकतो. जे स्टुडंट्स आहेत त्यांनासुद्धा म्हणतात ना की त्यांना एवढे दिवस डोक्यामध्ये प्रकाश पडत नव्हता की मी कुठच्या स्ट्रीमला गेलो तर माझं भाग्य उजळेल, तर त्यांना तसंही संकेत मिळू शकतात. अभ्यास करण्यासाठी ज्यांची पण प्रकृती एवढे दिवस खराब झालेली होती, त्यांना वाटत होतं की माझी प्रकृती नाही चांगली आहे, तर त्यांना प्रकृतीमध्ये सुधार दिसून येईल. तर असं उद्याच्या दिवसात तुमच्याबरोबर सकाळपासून रात्रीपर्यंत होऊ शकतं. उद्या दुपारीसुद्धा तुमची खूप चांगली जाईल. तुमच्या जीवनामध्ये उजळून निघतील प्रत्येक एक गोष्टी. तुमच्या ज्या जीवनातला जो प्रत्येक एक पार्ट आहे ना तो तुमचा पूर्णपणे उजळून निघेल. तुम्हाला क्लॅरिटी मिळेल प्रत्येक गोष्टीची. तसंच उद्या संध्याकाळी, उद्या रात्री तुम्ही फॅमिलीबरोबर एन्जॉय कराल, डिनरला वगैरे जाल. असे नवीन नवीन गोष्टी उद्याच्या दिवशी तुम्ही कराल. फक्त तुम्हाला ट्रान्सपरन्सी ठेवायची आहे. तुम्हाला उद्या खोटं बोलायचं नाही आहे, सगळं खरं बोलायचं आहे. समोरच्याबरोबर ऑनेस्ट राहायचं आहे. तुमचं जीवन नक्की उजळून मिळणार. म्हणतात ना एक रात्रीनंतर सकाळ नक्की येते, तसं नैराश्याकडून तुम्ही उत्साहाकडे जाणार आहात. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर का तुम्हाला आवडलं माझं रीडिंग तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने आता गुरुपौर्णिमा येत आहे. स्वामी कृपेने आपल्यावरती सगळ्यांवरती चांगलं धन धान्य समृद्धी येवो. ज्यांना जॉब नाही त्यांना जॉब लागो. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, त्यांना काही ना काहीतरी असे रस्ते मिळत पैसे कमवायचे, चांगले रस्ते की जेणेकरून ते मेहनत करतील तर त्यांची मेहनत जी आहे ती सफल होईल. जसं हे कार्ड सांगते तुम्हाला की तुम्ही जे घेतलेले जे एफर्ट्स आहेत, जे तुम्ही मेहनत घेतलेली आहे, जे तुम्ही प्रयत्न केलेले आहेत, जे एफर्ट्स घेतलेले आहेत, जे हार्डवर्क केलेलं आहे, कठोर परिश्रम केलेत, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. कार्डही तुम्हाला तेच सांगतं. असं सांगून मी हे माझं रीडिंग संपवत आहे. तुम्हाला रीडिंग कसं वाटलं नक्की कमेंट करा. जाता जाता श्री स्वामी समर्थ नक्की लिहून जा. 10x होऊन तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद नक्की मिळेल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.